जे आहे ते सगळी सामुग्री आहे त्यांच्याकडे, सर्व प्रकारची सामुग्री आहे. देवगुरु बृहस्पती यांचा शिष्य उद्धव आहे आणि अशा त्या उद्धवाला भगवान कृष्ण परमात्मा शांतीबद्दल विचारतो आणि दोघांचा संवाद चालू आहे शांतीबद्दल. कारण शांती हाच परमात्मा आहे. परमात्मा एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. ज्ञानोबा सांगतात परमात्मा एक वस्तू असे, परमात्मा एक असा आत्मा आहे ते जया दिशे ज्ञानास्तव. ते ज्ञान पाहिजे आपल्याकडं. आणि ते ज्ञान कशातून प्राप्त होतो तर ज्ञान शांतीतून प्राप्त होतो. म्हणजे शांतीला प्रस्थापित झालो तरच ते ज्ञान आपल्याला होणार आहे. कारण शांती हा परब्रह्म आहे. नाथ बाबांना काय म्हणतात, शांती ब्रह्मनाथ एकनाथ महाराज असं म्हणतात. आणि तसं प्रत्येकाकडे आपल्याकडे शांती यायला पाहिजे. आणि एकदा का शांती तुमच्याकडे आली, शांती येणं म्हणजे काय, आपल्याला प्रपंचातून ज्या ज्या अडचणी आहेत, प्रपंचामध्ये ज्या आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, प्रपंचामध्ये आपल्याला विषय त्रास देतात, प्रपंचामध्ये आपल्याला अभिमान त्रास देतो, प्रपंचामध्ये आपल्याला गुण त्रास देतात. आणि या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर शांती आहे. मग आपल्याला हे ज्ञान प्राप्त का होत नाही? प्रत्येकाला का समजत नाही आपल्याला ज्ञान? एकदा वाचून लक्षात का राहत नाही? कारण आपण वाचन आपल्याला 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास करतो, आपण 1 तास करतो. पण आपण 24 तास प्रपंचामध्ये आहोत आणि प्रपंचाचा आपल्या बुद्धीवर जास्तीत जास्त काय होतो, जास्तीत जास्त आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. ज्या संगतीमध्ये जास्त वेळ माणूस राहील त्या संगतीचा आपल्या बुद्धिमत्तेवर, आपल्या मनावर परिणाम होतो. आणि म्हणून साधना दिवसभर चालली पाहिजे, नामस्मरण दिवसभर चाललं पाहिजे, तर तो भगवंत आपल्याजवळ आहे, येईल, राहील. पण आपली नाम साधना 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं आणि बाकीच्या वेळेला आपण काय करतो, सगळं खटाटोप करतो प्रपंचाचा. मग आपल्याला ते ज्ञान कसं होईल? 24 तास आपल्याला ते ज्ञान आपल्यामध्ये टिकावं राहिलं पाहिजे. आतमध्ये हृदयामध्ये भगवंताचं नामस्मरण, अखंड चिंतन विठोबाचं, असं का सांगितलंय संतांनी? ते चिंतन अखंड चाललं पाहिजे. अखंड चिंतन चाललं तरच देव आपल्याजवळच आहे. आणि देव कसा आहे? नामरूपाने आहे. नामस्मरणाच्या रूपाने भगवंत आपल्या जवळच आहे. आणि त्या नामस्मरणातून आपल्याला आपली बुद्धी तल्लख होते, बुद्धी भगवंताशी एकरूप होते, भगवंताचेच विचार मनामध्ये राहतात. ग्रंथामध्ये जे काय लिहिलं ते आपल्या सातत्याने बुद्धीमध्ये फिरत असतो. कोणी श्लोक पाठ करतो, कोणी ओव्या पाठ करतो, कोणी भजन पाठ करतो, कोणी प्रवचनातले मुद्दे पाठ करतो. पाठांतराचा विषय, ज्याने पाठांतर केला, पाठांतरामध्ये काय होतं माहिती का, आपण एखादी ओवी घेतली तर त्या ओवीतून आपल्याला आपोआप आपले अर्थ बाहेर पडतात आपल्या मनाकडे. आणि मग आपली बुद्धी एकावलंबनात्मक होते. म्हणजे एका परमात्म तत्वाकडे जाणारी जी बुद्धी आहे ती आपली काय होते, ती आपली तेच होते. आणि प्रपंचातले विचार बाजूला होतात. एवढाच फरक आहे. प्रपंचातले विचार बाजूला झाले आणि तुम्ही भजनानंदी झालात तर हे ज्ञान तुम्हाला तुमच्या जवळच आहे. लांब जायची गरज नाही कुठे. फक्त आपलं अंतःकरण काय झालेलं आहे, मळीन झालेलं आहे, मळीन. आणि ती मलिनता घालवण्याचं एकमेव साधन काय तर भजन आहे. आणि त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्ञान आपोआप होतं. श्रीकृष्ण म्हणाला, हे बृहस्पतीच्या शिष्या, बघा, हे बृहस्पतीच्या, देवांच्या राजा बृहस्पती, त्याचा तो शिष्य आहे उद्धव, जो दुर्जनांनी बोललेल्या कटू वचनांनी क्षुब्ध होऊन
होऊ शकणाऱ्या मनाला शांत राखण्यास समर्थ होईल. असा साधू खरोखर जगात नाहीच. एखाद्या दुर्जनाने एखाद्या सज्जनाला वाईट बोलला, गलिच्छ शब्दाचा वापर केला, रागवला, मारायला उठला, तरी सहन करण्याची ताकद कोणाकडे नाहीये का? शांती नाही त्यांच्याकडे. आणि नाथबाबांनी ते सहन केलं. तुम्हाला काल पण सांगितलं की यौवन 108 वेळा थुंकला अंगावर, पण सहन केलं. मग सहन करण्याची शक्ती कोणाकडे आहे? की जो एका तत्वाशी, आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे, अशा लोकांनाच हे सहनशक्ती असते. बाकीच्या लोकांकडे ती सहनशक्ती नसते. आणि असा साधू जगात नाहीच असं सांगतात कृष्ण परमात्मा. मग आता पुढचं विश्लेषण बघूया आपण. उद्धवा तू जे बोलला असी, मी सत्य मानित्याशी, दुर्जनी केल्या अपमानाशी, सहावया कोणाशी शांती नाही. दुर्जनाने अपमान केला तर ते सहन करण्याची शक्ती कोणाकडे नाही. भगवंत पण तेच सांगतो. एखाद्या माणसाने बघा ना जगामध्ये का त्यांच्याकडे शांती नाही. बघा तुम्ही विचार करा. आता आपण सगळे साधकच आहोत. आपण साधना करतो. साधना केल्यानंतर अनुभव घ्या. प्रत्येकाने अनुभवाची गोष्ट सांगतो मी अनुभवाची गोष्ट सांगतो. तुम्ही साधना केल्यानंतर, त्या सोहम साधना केल्यानंतर त्या साधनेतून आपल्याला आपला उलटा अभिमानच वाढत जातो. प्रत्येक साधकाचा अहंकारच वाढतो. असं का होतं? ह्याचं कारण शोधा. ह्याचं कारण शोधा. प्रत्येकाने शोधा की आपल्याकडं शांती येण्यापेक्षा कित्येक लोक बघतो मी की त्यांना अभिमानच चढतो. ते बोलतच नाही कोणाशी. बोलला तर उलटाच जबाब देतात. ह्याचा अर्थ आपली देहबुद्धी अजून गेलेली नाहीये. ते परब्रह्म देहाच्या पलीकडे आहे, गुणांच्या पलीकडे आहे ते. आणि आपण तिथपर्यंत गेलेलो नाही. आपण देहाचं चिंतन करतो. आणि म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या, संतांच्या संगतीमध्ये राहून तुम्हाला तुमचा विवेक प्रगट करावा लागेल. वैराग्य तुमच्यामध्ये निर्माण व्हावं लागेल. म्हणून साधनेपेक्षा विवेक आणि वैराग्य हे सगळ्यात मोठं आहे. त्याग, विवेक आणि वैराग्य तेची जाणीचे महत्भाग्य. बघा महत्भाग्य कसं सांगितलंय? वैराग्य आणि विवेकाला महत्भाग्य आहे. आणि वैराग्य आणि विवेक तुमच्याकडे येण्यासाठी संतांची वचनं, जे काही संतांनी लिहिलं आहे त्या संतांच्या पावलावर आपल्याला पाऊल ठेवून चालावं लागेल. ग्रंथांचं वाचन करावं लागेल. श्रीगुरूंच्या संगतीमध्ये येऊन सातत्याने राहून आपल्याला श्रीगुरूंकडून आपल्याला उपदेश घ्यावा लागेल. उपदेशातून अंतःकरण शुद्ध होतो. उपदेशामधून काय होतं? साधकाचं अंतःकरण शुद्ध होतो. आणि एकदा का शुद्ध अंतःकरण झालं, जसं पाणी कसं आहे बघा, पाणी एखादं आहे पण त्या पाण्यावर लाटा चालू आहेत. लाटा चालू असल्यावर आपल्याला तळागाळातलं दिसेल का? आपल्याला दिसणार नाही. या लाटा का चालू आहेत? तर वाऱ्याचा त्याला विकार आहे. त्या पाण्यावर वाऱ्याच्या लाटा चालू आहेत जोरजोरात. वाऱ्याचा जोरजोरात येणं जाणं चालू आहे. वारा जोरात आला की लाट तयार होतो आणि मग आपल्याला तळाखालचं दिसत नाही. तसं आपल्याकडं विचार चालू होतात प्रपंचाचे. आणि एकदा का प्रपंचाचे विचार चालू झाले तर आपल्याला ध्यान लागत नाही. आपली अवस्था गढूळ पाण्यासारखी होते. आणि कुठलेच विचार तुमच्याकडे नसतील साधकाकडे तर तुम्हाला ती शांती आपोआप तुमच्या आतमध्येच आहे. कुठे लांब नाही जायचं. शांती कुठे आहे? शांती आपल्या आतमध्येच आहे. आणि आपण तिला बाहेर शोधतो. बाहेर पैशाने शांती मिळत नाही. शांती दुकानात विकत मिळत नाही.
आपल्या आतमध्येच आहे. उद्धवा तुझे बोललासी मी सत्य मानित्याशी, मी पण खरं मानतो, पण दुर्जनी केल्या अपमानाशी सावया कोणाशी शांती नाही. दुर्जनाने एखाद्याचा अपमान केला तर सहण्याची सहन करण्याची शक्ती कोणाकडे नाहीये. देव पादुका भाती शिरसी, मुख्य रुद्र लागे, मुख्य इंद्र लागे त्याच्या पायाशी. अष्ट महासिद्धी ज्याच्या दासी, ब्रह्मज्ञान ज्यापाशी. वचनांकित ऐसा देवगुरु बृहस्पती, त्यांचा शिष्य तू. विवेक मूर्ती या लगी शांतीच्या साधक युक्ती, तूची निष्ठीची जानसी. तू कोण आहेस तर बृहस्पतीचा शिष्य आहेस, देवांचा गुरु, आणि देवांचा गुरु शिष्य आहेस. देव ज्याच्या पादुका मस्तकावर वाहतात. कोणाच्या पादुका? बृहस्पतीच्या. देवांचा गुरु आहे ना. देवांचा गुरु कोण आहे? बृहस्पती. आणि सगळे देव त्या बृहस्पतीच्या पादुका मस्तकावर वाहतात. देवातील श्रेष्ठ देव इंद्र, ज्याच्या पाया पडतो. इंद्र सगळा देवांचा राजा आहे आणि तो पण पाया पडतो बृहस्पतीच्या. अष्टमहासिद्धी ज्याच्या दासी आहेत, त्या बृहस्पतीच्या अष्टमहासिद्धी त्याच्या घरी पाणी भरतात. बृहस्पतीने सांगावं आणि सिद्धीने येऊन काम करून जावं, एवढा तो सगळ्या देवांचा गुरु आहे. म्हणून त्याला देवगुरु म्हणतात. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? देवगुरु. आणि ब्रह्म ज्याचा अर्ध्या वचनात राहतो, ब्रह्म पण त्याच्या अर्ध्या वचनामध्ये राहतो. एवढी शक्ती आहे कोणाची? तर त्या बृहस्पतीची. बृहस्पती देवांचा गुरु आहे आणि त्याची एवढी शक्ती आहे. असा जो देवगुरु बृहस्पती, त्याचा तू शिष्य आहेस. म्हणजे थोडक्यात काय केले? थोडक्यात उद्धवाची थोडीशी काय केली? स्तुती केली भगवंताने, की तू देवांचा गुरु बृहस्पती आणि त्याचा तू शिष्य आहेस. आणि तू म्हणतो शांती कोणाकडे? खरंच असेल, बस खरंच असेल. खरंच शांती कोणाकडे येत नाही. लोक शांती कोणाकडे नांदत नाही, कारण तू एवढा मोठा आहेस ना. भगवंत सांगतो तू एवढा मोठा आहेस, देवांचा गुरु बृहस्पती, त्याचा तू शिष्य आहेस. आणि त्या बृहस्पतीचं वर्णन सांगितलं आता तुम्हाला. मग एवढ्या मोठ्या देवांच्या गुरुचा तू शिष्य आहेस आणि तू सांगतो ते खोटं कधी होईल का? असा जो देवगुरु बृहस्पती, त्याचा तू शिष्य असून विवेकाची मूर्तीच आहेस. बघा, विवेक काय आहे? विवेकाला जास्त किंमत आहे बरं का. आणि विवेक तो लवकर मिळत नाही आपल्याला. सगळ्या गोष्टी विवेकातून आहेत. आपल्यालाच आपण काय करतो हे कळत नाही. सार काय असार काय, चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय, स्वर्ग काय नरक काय, खरं काय खोटं काय, हे आपल्यालाच कळत नाही. त्याला विवेक म्हणतात. आणि तो विवेक निर्माण होण्याकरता आपल्याला श्रवण भक्ती पाहिजे. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे श्रवण भक्ती. जसं जसं आपण श्रवण करत जाऊ तसं तसं आपल्याला ते ज्ञान होईल. पण श्रवणाचं मनन पण व्हायला पाहिजे बरं का. नुसतं श्रवण केलं आणि आपण टाकून दिलं, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे, तसं नाही व्हायला पाहिजे. श्रवण आपल्या आतमध्ये हृदयामध्ये उतरायला पाहिजे, त्याचं मनन व्हायला पाहिजे. आणि मननातून भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागतो. भगवंत असाच भेटत नाही. नुसते आपण साधना केली तरी पण तो भेटत नाही. पण साधनेच्या जोडीला आपल्याकडे वैराग्य पाहिजे, त्याग पाहिजे. आणि श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून सगळ्यात पहिली भक्ती पहिली भक्ती संतांनी घेतली कोणती? तर ती श्रवण भक्ती. एक नंबरला श्रवण भक्ती आहे. जर आपण या 9व्या भक्तीतून म्हणजे श्रवण, 2 नंबरला कीर्तन, श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन भक्ती आहेत. या 9व्या भक्तीमधून जर श्रवण भक्ती आपण मायनस केली तर संपूर्ण भक्ती कोलमडून पडते, काहीच मिळणार नाही आपल्याला. म्हणून जास्तीत जास्त श्रवण करा. आणि म्हणून लोक अशी कोरी का राहिलेली, शुष्क का राहिलेली ज्ञानाच्या बाबतीमध्ये? त्याला एकमेव कारण आपली कमजोरी तीच आहे का आपण जास्तीत जास्त श्रवण करायला पाहिजे.
आणि तो श्रवणाचा अधिकार मनुष्य देहाला, फक्त प्राण्यांना नाही, फक्त मनुष्य देहाला आहे. आणि तो तसा आपण अधिकार मनुष्य देहाला येऊन आपण गमावला तर मग येतो कोणाचे बा काय गेले, आपले आपण अनहित केले. समर्थ रामदासाने लिहिले, जया नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा व परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विना. मागे जेवढा आपण पूजा केल्या, अर्चा केल्या, होम केला, यज्ञ केला, हवन केलं, सगळं केलं, आपण तीर्थाला गेलो, सगळ्या प्रकारचं आपण केलं आणि एक श्रवण भक्ती केली नाही तर मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विना. मागे जे काय आपण केलं त्या 50 वर्षात, 60 वर्षात, 40 वर्षात ते सगळं फुकट गेलं सांगतात. म्हणून श्रवण भक्ती करा. श्रवण भक्तीतूनच आपल्याला ज्ञान होणार आहे. कारण श्रवण काय करतो, आपलं अंतःकरण, आपलं मन, आपली इंद्रिय ही सगळी शुद्ध करण्याचं काम जे आहे ते श्रवण करतो. आणि श्रवण भक्ती 1 नंबरला आहे. ज्यांनी श्रवण नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. ऐसा देव गुरु बृहस्पती त्याचा तू शिष्य, तू विवेक मूर्ती. बघा, विवेकाची मूर्ती. पंढरीचा पांडुरंग जो उभा आहे पंढरीला, तो विवेक नावाच्या विटेवर उभा आहे. विवेकाच्या विटेवर पांडुरंग उभा आहे. आपण त्या विटेवर समजतो. ती वीट कुठे आहे तर ती वीट विवेकाची वीट ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली, विवेकाची बरं का, तर पांडुरंग त्याच्या हृदयामध्ये वास्तव्याला येतो. विवेक निर्माण व्हायला पाहिजे. आणि विवेक कशातून होतो तर विवेक आपल्याला साधना करता करता साधनेतून आलेले अनुभव, साधनेतून आलेले अनुभव ग्रंथांमध्ये लिहिलेत. आणि ग्रंथांचं वाचन केल्यानंतर ग्रंथांमध्ये जे लिहिलंय तसंच तसं आपल्याला अनुभव साधनेमध्ये आला तर आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतरच आपल्याला आपला विवेक जागृत होतो. खरं बरं, खरं खरं विवेक आपला कशामध्ये, आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर जी अनुभूती येते त्या अनुभूतीला विवेक म्हणतात. मग लोकांना आत्मा अनुभवच नाही, आत्मा अनुभवच नाही, विवेक कसा प्रकट होईल. म्हणून आत्मा अनुभवे चोखळल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. आत्मा अनुभवे चोखळल्या वाटा. आत्मा अनुभवातून वाटा चोख होतात आपल्या. मग त्याच्या माथा जटा असो किंवा नसो, त्याच्या माथ्यावर जटा मोठ्या मोठ्या असोत किंवा नसोत, किंवा तो कपडे काय घालतो, त्याचा वेश कसा आहे, काय, हे काही घेणं नाही. एकदा विवेक तुमच्यामध्ये निर्माण झाला, जागृत झाला का तुम्ही परमात्म तत्वाशी एकरूप होता. आणि मग जेवढं पाहिजे तेवढंच आपण घेतो, जास्त घेत नाही बरं का. आपण भाराभर चिंता घेत नाही. मग जे आपल्या साधनेला, ज्या आपल्या परमात्म तत्वाला, ज्या आपल्या भजनाला जेवढं जेवढं लागेल तेवढंच आपण घेतो. आणि बाकीचे लोक काय करतात, साधना घेत नाही, कारण साधना करतच नाही. मग सगळा जो काय भांडार तो घेतात आणि मग लोकांना सांगत सुटतात. पण ज्या आत्मतत्वामधून स्वयंभू ज्ञान आहे, प्रत्येकाकडं स्वयंभू ज्ञान आहे, पण एकदा का आत्मतत्वाची भेट व्हायला पाहिजे. आणि एकदा का त्याच्याशी एकरूप झालो आणि आपल्याला स्वयंभूती आली, स्वानुभूती आली. स्वानुभूती म्हणजे स्वतःचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. आणि तो आपल्याला येतो गुरुने दाखवलं तर, गुरुने आपल्याला तशी प्रक्रिया दिली तर आपल्याला येतं ते. आणि त्याच्यातून सगळं ज्ञान होतं. त्याचा तू शिष्य विवेक मूर्ती, या लागी शांतीच्या साधक युक्ती तुझी निश्चिती जा. आणि तू कसा आहे, विवेकातून एवढ्या मोठ्या गुरुचा तू शिष्य आहेस. देवांचा गुरु बृहस्पती, त्याचा तू शिष्य असून काय करतो, तू साधक आहेस त्याचा. आणि तुझी निश्चिती जा. आणि शांती काय आहे हे तुलाच माहिती आहे. शांती कळावया उद्धवाशी, आदरे सत्कारी ऋषिकेशी, अनुमोदनी त्यांचे बोलाशी, शुद्ध शांतीशी हरी सांगे.
आणि भगवंतांनी काय केलं आता, शांती आकळावया उद्धवाशी, उद्धवाला शांती आकळता यावी, आदरे सत्कारी ऋषिकेशी, म्हणून भगवंताने काय केलंय, त्या उद्धवाचा आदरयुक्त भाषा वापरलेली आहे. आणि खरोखर आपल्या शिष्याला आपण आदराने आदरयुक्त भाषा वापरायला पाहिजे. शिष्याला आपण जेवढं आपण चांगलं सांगू, जेवढं आपण आदर देऊ, तेवढा शिष्य पुढे जातो. त्याची हेटाळणी करता कामा नाही शिष्याची कोणत्याच. शिष्याला सद्गुरूने जरा आपण त्यांच्या हृदयाला काही आघात होईल अशी भाषा वापरता कामा नये. कारण जशी भाषा वापरली तर शिष्याकडे संपूर्ण अज्ञान असतो, ज्ञान नसतो त्यांच्या, कारण त्यांची पहिलीच पायरी नाही. पहिल्या पायरीवर असलेल्या शिष्याला आपण जर सातत्याने टोचन केली तर शिष्य आपल्यातनं निघून जातो, राहत नाही आपल्याकडे. कारण त्याचा अंतःकरणाचा भाव तसा झालेलाच नाही हो. आणि म्हणून तर सांगतो की ज्याचा अंतःकरणाचा भाव तसा झालेला आहे त्याला राग येत नाही. त्याला माहिती गुरु आपल्या चांगल्यासाठी सांगतो. पण ज्याचा पहिली पायरी ज्याला, त्याला आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोललो ओरडून तर मग काही शिष्य निघून जातात. पण तसं करू नका. आणि गुरुने पण काय करायला पाहिजे, समजोत्याने घ्यायला पाहिजे, नम्रतेने सांगायला पाहिजे, एकदा नाही 10 वेळा सांगायला पाहिजे. कारण त्यांच्यातलं अज्ञान निघण्यासाठी गुरुला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. गुरुचं काम तेच आहे. गुरुचं काम कोणतं आहे की एखाद्या गोष्टीचा संपूर्ण अभ्यास शिष्याला कळला नसेल तर पटवून देण्याचं काम गुरुचं आहे. निंदा अवज्ञा हेळणं, दुर्जनी केली अपमान, हे साहे तो ईश्वर जाणं, निजबोधे पूर्णत्व मद्रूप. आता काय सांगतात, निंदा अवज्ञा हेळणं म्हणजे एखाद्या माणसाची निंदा केली. निंदा अवज्ञा हेळणं, निंदा अवज्ञा आणि हेळणं, दुर्जनी केली अपमान. एखाद्या दुर्जनाने एखाद्या साधकाची निंदा केली, अवज्ञा केली आणि त्याची हेळना केली, तिरस्कार केला, त्याचा अपमान केला, ते साहे तो ईश्वर जाणं. बघा आता इथं पुढे आलंय. ईश्वर कोणाला म्हणतात, ईश्वर कोणाला म्हणतात की एखाद्या माणसाची, एखाद्या साधकाची, एखाद्या सिद्ध पुरुषाची जर निंदा केली एखाद्या दुश्मनाने, दुर्जनाने, तर त्याला अजिबात राग येता कामा नये. हे साहे तो ईश्वर जाणे, निजबोधे पूर्णत्व मद्रूप. कारण तो सद्गुरूंनी दिलेल्या बोधावरती आरूढ झालेला असतो. अहम ब्रह्मास्मी ह्या बोधावरती तो आरूढ झालेला असतो आणि तो परब्रह्माशी एकरूप झालेला असतो. तो साहे तो ईश्वर जाणं आणि तो निंदा स्तुती जे काय सहन करतो, दुःख मान अपमान, तो ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे सांगतात. मग ईश्वर कोण आहे, तोच. तुकोबारा ईश्वर झाला, ज्ञानोबारा ईश्वर झाले. किती लोकांनी त्यांची निंदा केली हो, कितीतरी लोकांनी तिरस्कार केला, निंदा केलं, मारलं त्यांना. त्या मीराबाईला तर विषाचा प्यालाच दिला प्यायला. विचार करा तुम्ही. आणि तो पण स्वतःच्या वडिलांनी दिला मारण्यासाठी. म्हणजे किती निंदा विचार करा. तर संतांना ही निंदा सहन करावी लागते. आणि तुम्ही एकदा भजनानंदामध्ये गेल्यानंतर, भजनानंदामध्ये म्हणजे भगवंताशी एकरूप झाल्यानंतर, त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर कोणी निंदो अथवा वंदो आमचं धंदो हरु गोविंदो अशी अवस्था अंतःकरणाची होते. कोणी निंदो अथवा वंदो आमचं धंदो हरु गोविंदो म्हणजे आपला गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मीराबाईला हाच छंद लागला होता. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. म्हणजे त्याची कायाच पूर्ण ब्रह्मस्वरूप झालेली असते
आणि म्हणून इथं शब्द वापरलाय ते साहे तो ईश्वर, तोच ईश्वर आहे. आणि निजबोधे पूर्ण तो मद्रूप, आणि दिलेल्या गुरुच्या त्या बोधातून तो पूर्णपणे काय झालेला असतो, एकरूप झालेला असतो. मद्रूप, मद्रूप म्हणजे माझ्याशी एकरूप होणं. मद्रूप, मद्रूप म्हणजे माझ्या भजनामध्ये एकरूप झालेला तो मद्रूप. भगवंत सांगतो की जे निंदा केली, अवज्ञा केली, हेळण केली, दुर्जन, असं जर एखाद्या दुर्जन माणसाने अपमान केला तरी जो सहन करतो, जो शांती सुखामध्ये गेलेला आहे, जो निज शांतीला जाऊन एकरूप झालेला आहे, मग त्याला निंदा काही करा तो काहीही बोलत नाही, तो सगळा अपमान सहन करतो. आणि का तर तो निजबोधामध्ये म्हणजे ब्रह्माच्या त्या ब्रह्मतत्वामध्ये एकरूप झालेला असतो. आणि म्हणून त्याला तो परब्रह्म झालेला असतो. इथं तेच लिहिलं आहे, हे साहे तो ईश्वर जाणं. निंदा, स्तुती, अपमान, मान हे सगळं सहन करतो तो ईश्वर. जसा आता आपण आपल्याला नाथबाबांना आपण ईश्वर म्हणतो, ज्ञानोबाला आपण ईश्वर म्हणतो का, त्यांनी सगळं सहन केलं आहे. तसं प्रत्येक साधकाने हे निंदा, स्तुती, मान, अपमान सगळं सहन करावं लागेल. ज्याशी सर्व बुद्धी निजात्मता, दृढ बांधली तत्वता, तो दुर्जनाची या घाता, साहे सर्वता यथा सुखे. आता इथे त्या साधूची अंतःकरणाची जी स्थिती आहे ती नाथबाबांनी सांगितली. का सहन करतो तो, ज्याशी सर्व बुद्धी निजात्मता, ज्याला सर्व भूतामध्ये परमात्मा दिसायला लागतो. सर्व घटीराम देहादेही एक, माझ्याकडे पण तोच आहे. तो कुत्र्यामध्ये आहे, तो मांजरामध्ये, तो उंदरामध्ये, तो इंद्रामध्ये, तो मुंगीमध्ये, तो साधकामध्ये, तो गुरुमध्ये, सगळीकडे तोच दिसतो त्याला. म्हणून काय लिहिले, ज्याशी सर्व बुद्धी निजात्मता, ज्याला प्रत्येक भूत मात्रामध्ये निजात्मता दिसायला लागतो. दृढ बांधलीसे तत्वता, म्हणजे त्या तत्वाच्या तत्वज्ञानातून तत्वाशी एकरूप झाल्यामुळे त्याला कोंबडीतला आत्मा, आपल्यातला आत्मा, उंदरातला आत्मा, आपल्यातला आत्मा हे सगळं एकसारखं दिसायला लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायांची स्थिर, किंबहुना चरानी चर आपणच झाला, चराचरामध्ये मीच भरलेला आहे. बघा कुठल्या लेवलचं ज्ञान सांगतात बघा नाथबाबा. आणि एवढं चांगलं आपण, आपले संत आहेत, आपल्या महाराष्ट्राचे संत, आणि अशा संतांचा ज्ञान आपण टाकून आपण कुठल्या मार्गाला चाललोय बघा. जर ज्याने त्यांनी विचार करा, घबाड आहे ज्ञानाचं. कित्येक आयुष्य घेतलं तरी हे ज्ञान मिळणार नाही. आणि हे ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून मनुष्यदेह मिळालेला आहे. आणि असा सोन्यासारखा मनुष्यदेह आपण काय करतो, नको त्या पंथामध्ये जातो, नको त्या गोष्टी आपण करतो, आणि आपण आपल्याच हाताने आपला काय करतो, आपला सर्वनाश होतो. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. सावध आहे तो स्मरण, म्हणजे जो सावध झालाय त्याचा अखंड नामस्मरण चालू आहे. विकल्प होतं तर विस्मरण. मग ह्या गोष्टीवर ज्याला विश्वास नाही, ह्या नामस्मरणावर, ह्या नामावर ज्याचा विश्वास नाही, ज्याच्या हृदयामध्ये संशय आहे, विकल्प होतात विस्मरण. आणि विस्मरण पाडतात मरण पावती प्राणी. आणि विस्मरण झाला की माणसाला मरण येतो, मरण ओढवलं जातं त्याच्यावर, नामस्मरण बंद पडतो त्याचा. आणि विस्मरण पाडतात मरण पावती प्राणी. विस्मरण झाला की भगवंताच्या नामापासून बाजूला गेला, भगवंताच्या नामापासून बाजूला गेला त्याला एक प्रकारचं त्याला मरणच आला. जगून फायदा नाही, जगून काही फायदा नाही. ज्याच्याकडे निज शांती नाही, ज्याच्याकडे सुख नाही, आत्मसुख नाही. आणि मग ज्ञानोबा चौथ्या अध्यायामध्ये सांगतात, आत्मसुखाची या गोडीया, आत्मसुखाची गोडी ज्याला लागली. आणि नंतर सांगतात की हे ज्ञान ज्याच्याकडे नाही त्याचं जगून फायदा नाही, तो मेलेला बरा, मेलेला बरा, असं लिहिलं ज्ञानोबाने.
ज्ञानोबा काय सांगतात, हे ज्ञान ज्याच्याकडे नाही तो मेलेला बरा, मेलेला बरा सांगतात. आणि पुढे सांगतात की शून्य जैसे का गृह चैतन्य विन देह तैसा जीवित समूह ज्ञानहीन. शून्य जैसे का गृह, मोठा बंगला बांधले त्याच्यामध्ये कोणीच राहत नाही. चैतन्य विन देह, देह आहे पण त्याच्यामध्ये चैतन्यच नाही. तैसा जीवित समूह ज्ञानहीन, तसा जो विषयांमध्ये अडकलेला आहे जीवित समूह, समूह म्हणजे मोहाने अडकलाय, ज्ञानहीन, तो त्याच्याकडे ज्ञानच नाही. ऐक जया पुरुषाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, आत्मसुखाची आवडी नाही, निजशांतीची आवडी नाही, समाधानाची आवडी नाही, संतोषाची आवडी नाही. ऐक जया पुरुषाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले काय परिमरण सांग. ज्ञानोबा सांगतात 4थ्या अध्यायामध्ये. त्यांचं जगून फायदा नाही, मेलेला बरा, मेलेला बरा, मेलेला बरा असं सांगतात ज्ञानोबा. बघा ज्ञानोबा पण सांगतात शांती नाही हो, शांतीशिवाय नाही. शांती हीच आपली परब्रह्म आहे. तुम्हाला जे काय आयुष्य मिळालेलं आहे तो शांतीमध्ये गेल्यानंतर ते सुख आहे, ते समाधान आहे, भजनानंद तिथे आहे, नाद ब्रह्म आहे तिथे, प्रकाश स्वरूप आहे तिथे, सगळं तिथूनच मिळेल तुम्हाला. चैतन्य स्वरूप तिथे प्रगट होईल. भगवान चैतन्य स्वरूप आहे की नाही, मग ते चैतन्य जर तुम्हाला चैतन्याची ओळख नसेल हे सगळं ज्ञान कळेल का आपल्याला. म्हणून साधक पाहिजे हो, साधकालाच हे ज्ञान आहे. ज्यांनी नाम घेतले नाही, जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान काही कामाला येणार नाही. ती माहिती होईल आणि माहिती बाजूलाच ठेवा, पण तो वेगळ्याच मार्गाला जाईल. ज्ञानोबा सांगतात की नाही की पूर्व दिशेच्या मार्गाने निघालेल्या नद्या पश्चिम दिशेला कधीच मिळणार नाही. पण ज्या दिशेला आपल्याला जायचं आहे, एका भगवत स्वरूपाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला मिळालाच नाही. आणि आयुष्यभर आपण आपली बुद्धी एका अवलंबनात्मक झालीच नाही. एका परमात्मा तत्वाकडं, एका चैतन्य तत्वाकडं, एका परब्रह्माच्या प्राप्तीकडं जाण्यासाठी जी बुद्धी आहे ती आपली झालीच नाही. तर केलेले सर्व कर्म निरर्थक काम, केलेलं सगळं फुकट जाईल काम. म्हणून काय लिहिले, काय सांगतात नाथ बाबा, निंदा अवज्ञा हेळन दुर्जने केली अपमान हे साहेत ईश्वरदाना निजबोध पूर्ण तो मद्रूप. ज्याशी सर्वाभूती निजात्मता, ज्याला सगळीकडं परमात्मा दिसतो, दृढ बाणली तत्वाचा दृढ निश्चय झाला त्याचा. जे जे भेटेले भूत ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित, हाच भक्तियोग आहे. भक्तियोग काय, जे जे भेटेल भूत, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तो परमात्मा बसलेला आहे, तोच आहे सगळीकडे, असा ज्याचा भाव झाला तो दुर्जनाची या घाता साहे सर्वता यथासुख. दुर्जनामध्ये पण तोच आहे असा ज्याचा भाव झाला. जो स्वये होय अवघे जग, बघा हे विश्वची माझे घर, जो स्वये होय अवघे घर, स्वतः संपूर्ण जगामध्ये व्यापक होतो पा तो साधक, तो सिद्ध पुरुष, ते संत जगामध्ये काय झाले, जो स्वय होय अवघे जग, जगामध्ये मीच भरलेला आहे असा त्याचा भाव तयार होतो. अरे बाबा वेळ कधी गेला माहित नाही पडला. त्याशी लागता उपद्रव आगे अनेक उठेना क्रोधाची लगबग साहे अनुद्वेग यथा सुखे. जो स्वयं होय अवघे जग, स्वतः जो व्यापक झाला, अवघ्या जगामध्ये मीच भरलेला असं ज्याचा भाव झाला, त्याशी लागता उपद्रव अनेक, त्याला कुठल्याही प्रकारचा उपद्रव होत नाही, उठेना क्रोधाचा लगबग, त्याला राग पण येत नाही. साहे अनुद्वेग यथा सुखे, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचा उद्वेग होत नाही. यथा सुखे म्हणजे तो त्या सुख काय झालेला आहे, तर तो त्या सुखामध्ये, त्या भगवंताच्या नामाच्या सुखामध्ये तो एकरूप झालेला आहे. त्याला उद्वेग, चिंता, अवज्ञा यांची केलेली हेडसाळणी त्याला स्पर्श पण करत नाही. आणि संतांना अशी प्रचिती आली, आणि म्हणून प्रत्येक संतांनी
कोणाला काट्याने मारले कुठल्या संतांना, तर कोणाच्या अंगावर गरमच पाणी टाकलेलं आहे. असं त्यांच्यावर अनेक प्रसंग आले आणि लोकांनी काय केलेलं आहे, त्यांची थट्टा मस्करी केलेली आहे, त्यांची हेडसालणी केलेली आहे. पण संतांकडे जी शांती आले, त्या शांतीमुळे त्यांनी कुठल्याच प्रकारचा मान अपमान सहन करताना, कारण ते देहावरतीच नव्हतेच ना, कारण देहावर नव्हतेच ते, कारण देहबुद्धी आहे ना, देहबुद्धी आहे तीच त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन देहबुद्धीचा सर्वनाश केलेला आहे. आणि म्हणून लिहितात की देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा अडथळा, ज्याच्याकडे देहबुद्धी त्याला चिंता सातत्याने छळते. म्हणून काय करा, काही नका करू, संत संग करा. संत स्थिर झाले, शांत झाले, तसं आपल्याला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर शांती पडते. नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित